या बातमीचे प्रस्तुतकर्ता आहे आंबे क्लिनिकल लॅबोरेटरी। वरुड शहरात अत्याधुनिक मशीनने सुसज्ज लॅब म्हणजेच आंबे क्लिनिकल लॅब। यांचा पत्ता आहे महात्मा फुले नगर, बंदे हॉस्पिटल समोर, वरुड। बच्चू कडू यांच्या अन्नत्याग उपोषणाची दखल न घेतल्याने 13 जूनला प्रहारचे पदाधिकारी यांनी आक्रोश करत विष प्राशन केले होते। बच्चू कडू यांच्याकडून अन्नत्याग आंदोलनाला 7व्या दिवशी स्थगिती देण्यात आली आहे। अजय चौधरी यांची प्रकृती कशी आहे ते पाहूया। शेतकऱ्याच्या न्याय हक्कासाठी व त्यांच्या कर्जमाफीसाठी गेल्या 7 दिवसापासून प्रहार जनशक्ती पक्षाचे बच्चू कडू हे आमरण उपोषण करत आहेत। नुकतंच आज जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज त्यांनी उपोषणसुद्धा सोडलं आहे। परंतु त्यांच्या उपोषणाचे जे प्रहार जनशक्ती पक्षाचे जे वरुड तालुका संपर्क प्रमुख जे अजय चौधरी आहेत हे बच्चू कडू यांचे खंदे समर्थक आहेत। त्यांनी बच्चूभाऊसाठी आपल्या लग्नाची जी अंगठी आहे ती सुद्धा गहाण ठेवली होती आणि त्यांच्या आंदोलनामध्ये सहभागी होण्याकरता बच्चूभाऊच्या मागण्या मंजूर होत नाही यांनी विष प्राशन केलं होतं। गेल्या 2 दिवसापासून ते दवाखान्यात भरती होते। नुकतेच त्यांना सुट्टी झाली, त्यांची प्रतिक्रिया जाणून घेऊ। नेमकं अजय भाऊ काय सांगू शकाल तुम्ही? आपण पाहतोय का गेल्या 8 तारखेपासून मान्य बच्चूभाऊ शेतकरी, दिव्यांग आणि शेतकरी कर्जमाफी आणि इतर ज्या काही मागण्या होत्या या मागणीसाठी उपोषणाला बसले होते। मात्र शासनाने त्या उपोषणाची दखल लगेच घ्यायला पाहिजे होती, परंतु अद्यापही शासनाने त्या उपोषणाची दखल घेतली नव्हती। म्हणून आम्ही अख्ख्या पूर्ण महाराष्ट्रामध्ये त्यांना समर्थन होत होतं। सर्व शेतकरी, गोरगरीब जनता त्या उपोषणामध्ये सहभागी होत होते, परंतु तरी ते पूर्ण मागण्या त्यांच्या पूर्ण न करण्यामुळे काल आम्ही एक आंदोलन घेतलं। त्या आंदोलनामध्ये आमच्या डोक्यामध्ये विचार असा आला की जर शेतकरी शेतमजुरांच्या बाजूने नसेल तर मग आपलं जगूनसुद्धा काय फायद्याचं नाही। म्हणून आम्ही काल विष घेण्याचा एक प्रयत्न केला होता आणि ते विष घेतलं। मात्र तिथे पोलीस अधिकारी होते, त्यांनी तो डबा आमच्या हातचा हिसकला, त्यामुळे जीवित हानी जास्त काही झाली नाही। काल आम्ही हॉस्पिटलमध्ये इथे ॲडमिट होतो, उपचारसुद्धा व्यवस्थित झाला। गेल्या 8 दिवसापासून बच्चूभाऊ उपोषणाला बसले होते। काल त्यांना रक्ताच्या उलट्यासुद्धा होत होत्या। बच्चूभाऊची प्रकृती खालावत होती, दिवसांदिवस त्यांची प्रकृती खालावत असताना खऱ्या अर्थानं आपण पाहतोय का बच्चूभाऊ हे पूर्ण शेतकरी शेतमजुरांसाठी आधीपासून झगडत आलेले आहे आणि तेच भूमिका बघत जगाचा पोशिंदा म्हणून सगळे लोक त्यांच्याकडे बघत आहेत। खऱ्या अर्थाने जगाचा पोशिंदा हा जिवंत राहिला पाहिजे। माझ्यासारखा अजय चौधरी अनेक येतील, अजय चौधरीचा एक प्राण जरी गेला तरी 72, पण बच्चूभाऊ जगले पाहिजे म्हणून आम्ही विष घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। खरंच आज अजय भाऊंनी बोलून दाखवला आहे, जगाचा पोशिंदा राजा, शेतकरी राजा जगला पाहिजे याकरता बच्चूभाऊ कडू गेल्या 7 दिवसापासून इथे मजुरी ते उपोषण करत आहेत। जगाच्या पोशिंदा राजा शेतकऱ्यासाठी बच्चूभाऊ आंदोलन करत आहे आणि त्या आंदोलनाची प्रशासन दखल का घेत नाही म्हणून त्यांनी पाऊल उचललं। आज नुकतेच त्यांना सुट्टी झाली, आज तुम्हाला सुट्टी झाली, आता तुमचं पुढील वाटचाल काय? पुढील वाटचाल तेच राहील। आपण सर्वसामान्य कष्टकरी शेतमजूर, दिव्यांग बांधवांसाठी लढत राहू। असेच कुठेही काही अडचण असली तर आम्ही त्यांच्यासाठी धावून जाणार आणि जे काही समस्या असतील आम्ही ते सोडवण्याचा नक्की प्रयत्न करू। अमरावती जिल्ह्याचे पालकमंत्री चंद्रशेखरजी बावनकुळे यांच्या उपस्थितीत आज बच्चूभाऊंनी आपलं आमरण उपोषण सोडलं, अन्नत्याग आंदोलन सोडलं। परंतु त्यांनी बोलून दाखवलं की ज्या शेतकऱ्याच्या ज्या मागण्या जोपर्यंत मंजूर होणार नाही तोपर्यंत मी सुद्धा स्वस्थ बसणार नाही। त्यामुळे प्रशासन या उपोषणाची दखल घेतील काय सुद्धा पाहण्याची गरज आहे। पाहत राहा कॅमेरा निकू बावनेचा प्रवीण सोळा मनुस्फोट।